नाग नदी परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने तिघांचा मृत्यू तर 10,000हून अधिक घरं आणि दुकानांचं नुकसान। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला नागपुरातील पूरस्थितीचा आढावा। घरामध्ये पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या कुटुंबियांना 10,000ची तर दुकान मालकांना 50,000च्या मदतीची घोषणा। नागरिकांच्या घरातील गाळ महापालिकेच्या वतीने काढला जाईल, फडणवीसांचं आश्वासन। अंबाझरी तलावातील पुलाच्या तोंडावरती अडकलेला जेसीबी अखेर प्रशासनाने बाहेर काढला। हाच जेसीबी नाग नदीच्या पुराला अडथळा ठरल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला। नागपूरमध्ये पूरस्थितीमध्ये अडकलेल्यांसाठी एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू। कळमना हद्दीतील पावनगाव, कापसी आणि पोहारी परिसरातील 44 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं। नागपूरमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे पूर परिस्थिती। पुराच्या पाण्यासह अनेक इमारतींच्या पार्किंगमध्ये साप आढळल्याने खळबळ। नागपूरच्या सीताबर्डी धंतोली मार्केटमधील काही दुकानांमध्ये पाणी साचलं। ड्रेनेज सिस्टीम तुडुंब भरल्याने अनेक इलेक्ट्रॉनिक साहित्यांचं नुकसान आणि हॉटेलमध्येही पाणी। पुढचे 3 ते 4 दिवस राज्यभरात पावसाचा इशारा। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रात पावसाची शक्यता। पुढचे 2 दिवस विदर्भाला ऑरेंज अलर्ट। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे उकाड्यापासून हैराण, नागरिकांना दिलासा। पुण्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शांतीनगर रक्षक चौकामध्ये नाले तुडुंब भरले, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचं चित्र। पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पावसाची दमदार हजेरी। स्टेशन रोड परिसरामध्ये रिक्षावर झाड कोसळलं, घटनेमध्ये रिक्षेचं नुकसान। साताऱ्याच्या बावधन, वाई, पाचगणी, महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस। पावसामुळे वातावरणात गारवा। नांदेडच्या अनेक भागात पावसाची दमदार हजेरी। पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जालना शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यावर पाणी वाहतानाचं दृश्य कॅमेरामध्ये कैद। सलग दुसऱ्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण। मात्र शहरातील सखल भागात पाणी साचलं तर रस्त्यांना नदीचं स्वरूप। हिंगोली जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। पावसामुळे सखल भागात पाणी साचलं, काही प्रमाणात पिकांना दिलासा। मात्र अजूनही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा। मोठ्या विश्रांतीनंतर बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे तालुक्यातील नदी नाल्यांना पूर। 22 शिवारामध्ये पुराच्या पाण्यात 5 शेळ्या आणि काही जनावरं वाहून गेल्याची घटना। नंदुरबार जिल्ह्याला जोडणाऱ्या खरवड घाटामध्ये 5 फुटांचं भगदाड। घाटात प्रवास करणाऱ्या वाहनांना मार्ग काढण्यास मोठी अडचण। नंदुरबार जिल्ह्यात कापसावर मर आणि लाल्या रोगाचा प्रादुर्भाव। 50,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित। सरकारनं लवकरात लवकर मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी। 5 दिवसांच्या गौरी गणपतीचं विसर्जन करून चाकरमानी परतीच्या प्रवासाला। गाड्या वेळेत नसल्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या सगळ्या मंत्र्यांची बैठक। येत्या मंगळवारी देवगिरी बंगल्यावरती ही बैठक होईल। विधिमंडळामध्ये अजित पवार गटानं दाखल केलेल्या याचिकेवर ही महत्त्वाची बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीतील गणेश मंडळांना भेट। राज्यामध्ये भरपूर पाऊस पडू दे, शेतकरी समाधानी होऊ दे। बारामतीमध्ये पावसासाठी अजित पवारांचं गणरायाला साकडं। बारामतीतल्या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांची गणेश मंडळांना भेट। यावेळी भाऊ कदम आणि ओमकार भोजने यांनी अजित पवारांची भेट घेतली। आम्ही तुमचा कार्यक्रम रोज पाहतो आणि आमचा सगळा थकवा निघून जातो, भाऊ कदम यांना पाहताच अजित पवारांची प्रतिक्रिया। भिवंडीतील धामणकर नाका मित्रमंडळाच्या गणरायाचं सोमय्यांनी दर्शन घेतलं। कोविड म्हणजेच कमाईचं साधन समजून भ्रष्टाचार करणाऱ्यांना योग्य शिक्षा मिळावी, किरीट सोमय्यांची बाप्पाचरणी मागणी। दत्तात्रय वारे गुरुजी दोषमुक्त। वाबळेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करताना गैरव्यवहार केल्याचा आरोप। आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा चौकशी समितीचा अहवाल। अहमदाबादमध्ये शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानींची भेट। अदानींच्या कंपनीच्या उद्घाटनासाठी पवार अहमदाबादेत। कार्यक्रमानंतर दोघांमध्ये चर्चा। शरद पवार आणि अदानींच्या भेटीनंतर चर्चांना उधाण। पवार छोट्या मोठ्या व्यावसायिकांना भेटत असतात, रोहित पवारांचं वक्तव्य। तर पवारांच्या मनात काय सुरू असतं हे कोणीच सांगू शकत नाही, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। मध्य प्रदेशात पार पडणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आपले उमेदवार उभे करणार। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची घोषणा।
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकसानाची पाहणी केली. पहिल्यांदाच हा रोग आढळून आल्यानं चंद्रपुरातल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. उल्हासनगरमध्ये सेंच्युरी कंपनीमध्ये झालेल्या ब्लास्टमध्ये 5 जण जखमी. आमदार रोहित पवारांनी जखमींची भेट घेतली. दुर्घटनेमध्ये दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी. आमदार रोहित पवारांनी केएम अग्रवाल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी धडे दिले. स्वतःच्या जीवनातील किस्से महात्मा गांधींविषयी विद्यार्थ्यांना सांगत दिलखुलास चर्चा केली. आमदार सुनील शेळकेंच्या वक्तव्याला राम शिंदेंचा दुजोरा. अजित पवारांआधीच रोहित पवार भाजपमध्ये यायला इच्छुक होते. आमदार राम शिंदेंचा गौप्यस्फोट. अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनंतर आता रोहित पवारांच्याही मुख्यमंत्री पदाची चर्चा. रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री लिहिलेले फ्लेक्स लावले. मुंबई पुणे महामार्गावरील उर्से टोल नाक्यावर लावलेल्या फ्लेक्समुळे चर्चांना उधाण. मध्य रेल्वेवरील डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी या रेल्वे स्थानकांमध्ये प्री फॅब्रिकेटेड सिनेडोम उभारण्यात येणार. प्रवाशांना या स्थानकांमध्ये माहितीपट, चित्रपट, लघुपट पाहता येणार. सिंधुदुर्गाच्या तुळसगावमध्ये फोस्ट्रेन कॅट स्नेक जातीचा विषारी साप आढळला. कोकण जैवविविधतेनं संपन्न असल्यामुळे अनेक प्रकारचे दुर्मिळ साप इथे आढळून येतात. उल्हासनगरच्या सेंच्युरी कंपनीत केमिकल टँकरचा ब्लास्ट. 2 मजुरांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. सर्व जखमी मजुरांवरती सेंच्युरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जनाला प्रशासनानं बंदी घातल्यानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. वाद टाळण्यासाठी प्रशासनानं नदीघाटावर जाणारे रस्ते बंद केले. चंद्रपूरमध्ये ओबीसी संघटनांचं चक्काजाम आंदोलन. मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र न देण्याची मागणी. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी. अहमदनगरच्या चौंडीतील उपोषणकर्त्यांची भाजप आमदार राम शिंदेंनी भेट घेतली. आंदोलकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणार, राम शिंदेंची माहिती. लातूरमध्ये मराठा समाज बांधवांचं अर्धनग्न आंदोलन. आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत नेत्यांना तालुका बंदी करण्यात आली होती. मात्र तरीही नेते शहरात येत असल्याच्या निषेधार्थ मराठा बांधव आक्रमक. बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांना अटक. डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित जमिनीवरती 41 बेकायदा इमारती बांधल्याप्रकरणी अटक. नरेंद्र पाटलांचा राज्य सरकारला घरचा आहेर. कामगार मंत्र्यांकडून माथाडी कामगारांना धोका तर गृहमंत्र्यांना माथाडी चळवळीतील खंडणीखोरी रोखण्यात अपयश. नरेंद्र पाटलांचा आरोप. नाशिकमध्ये कांदा कोंडी कायम. 4 दिवसांपासून बाजार समितीतील कांदा लिलाव ठप्प. कांदा निर्यात मूल्य रद्द करण्याच्या मागणीवरती व्यापारी ठाम. मुंबई, ठाणे आणि भिवंडी परिसरातून रिक्षा चोरणाऱ्या चौकडीला अटक. आरोपींकडून 18 रिक्षा जप्त तर 12 गुन्ह्यांची उकल. भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई. पाणीपुरी व्यवसायाच्या नावाखाली गावठी कट्टे विकणाऱ्या युवकाला अटक. नांदेडच्या शिवाजीनगर पोलिसांची कारवाई. हा युवक मध्य प्रदेशातील असल्याची माहिती. मीरा भाईंदरमध्ये म्हाडाची सदनिका मिळवून देतो असं खोटं सांगत फसवणूक करणाऱ्या 5 जणांना अटक केली. म्हाडाचे अधिकारी कर्मचारी असल्याचं सांगत फसवणूक केली गेली. यवतमाळच्या झरी तालुक्यात कृषी विभागाची धाड. 20,94,569 रुपयांची बेकायदेशीर कीटकनाशकं जप्त. या प्रकरणी मुकुटपत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिकच्या मनमाडमध्ये शिक्षकाकडून आत्महत्येचा प्रयत्न. शिक्षकाची प्रकृती गंभीर. शाळेच्या प्रांगणात विषप्राशन केलं. संस्थाचालक बैठकीत वाद झाले होते. हिंगोलीच्या थोरावा गावामध्ये पिसळलेल्या वानराची दहशत. एकाच दिवशी 5 जणांना जखमी केलं. जवळपास 10 ते 15 इतर वानरांना सुद्धा या पिसाळलेल्या वानरानं जखमी केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.